आता घरात यापेक्षा जास्त रोख पैसे ठेवता येणार नाही. सरकारने केला पैशांचा कडक नियम. आता जर तुम्ही तुमच्या घरात रोख कॅश पैसे साठवून ठेवले असतील, काही नोटा बँकेतून काढून घरात आणून ठेवल्या असतील, तर आता सावध व्हा. कारण की कॅश पैशांचा एक असा कडक नियम लागू झालाय. आता जर तुमच्या घरात ठराविक मर्यादेपेक्षा जास्त पैसे जर सापडले तर ते पैसे तर पूर्ण जप्त होतीलच, पण त्यावर 200% इतका मोठा दंड आणि 6 महिन्याची जेल होऊ शकते. आता कदाचित ही तुम्हाला निव्वळ अफवा वाटेल, पण जेव्हा पुण्यामध्ये एका गरीब महिलेच्या घरामध्ये ताबडतोब काही अधिकारी घुसले, तिच्या कपाटामधून पैशांचा एक बंडल काढण्यात आला. खरं तर ती महिला गरीब होती, पण तिचे पैसे जप्त करण्यात आले कारण की तिचे पैसे या मर्यादापेक्षा जास्त होते. ही घटना व्हायरल होताच सगळीकडे एक भयानक खळबळ उडाली आहे. प्रत्येकजण घरातले पैसे चेक करू लागल्या. पण त्यानंतर दुसरी घटना जी घडली तर ती घटना नाशिकमध्ये घडली, जेव्हा एका सेवानिवृत्त एक अधिकाऱ्याने काहीतरी कामासाठी कॅश पैसे आणून ठेवले होते. आता त्याच्याकडे त्या पैशांचं सगळं विवरण देखील होतं, पण अचानक धाड पडली आणि धाड पडल्यानंतर इन्कम टॅक्सकडून त्याला नोटीस आली आणि अख्खं घर आता ताब्यात घेण्यात आलंय. खरं तर या 3 घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या. अचानक तपासणीला सुरुवात झालेली आहे. आता जर तुम्ही तुमच्या घरात तुमच्या हक्काचे जरी कॅश पैसे ठेवलेले असतील, रोख नोटा ठेवलेल्या असतील, तर ते या किमतीच्या पुढे जर गेल्या, या लिमिटच्या पुढे गेल्या, तर तुमच्यावर होणार कारवाई. आता तुम्ही असं म्हणू शकत नाही की आमचे पैसे आहे, कारण की आता त्याला महत्त्वाचा नियम लागू करण्यात आलाय. आयकर विभाग, रिझर्व्ह बँक आणि सरकार या तिन्हीच्या माध्यमातून एक आता कडक नियम लागू करण्यात आलाय. पूर्वी कुणी कधीही बँकेत जायचं, पैसे काढून घरामध्ये ठेवायचं, काही खर्च करायचं, काही घरी ठेवायचं, कोणालाही द्यायचं, पण आता तसं चालणार नाही. कॅश पैशांचे व्यवहार आता या नियमानुसार चालणार आहे. त्यामुळे जर तुमच्या घरात कॅश पैसे असतील, तुमच्या खिशात असतील किंवा कुणाला तुम्ही दिलेले असतील, तर हा नियम जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्यावर होऊ शकते कारवाई. कारण की 200% इतका मोठा दंड आणि 6 वर्षाची जेल होऊ शकते. मग आता काय नवा नियम नेमकं लागू झालाय? एका वेळी बँकेतून आता किती पैसे काढता येणार, एका वेळी किती पैसे घरात ठेवता येणार, एका वेळी किती पैसे एखाद्याला कॅश म्हणून देता येणार, या 3 ज्या घटना घडल्या, तर त्या 3 लोकांची नेमकं काय चूक झाली होती? त्यांचे कष्टाचे पैसे होते, त्यांच्याकडे सगळे त्याचे डिटेल्स असताना देखील त्यांना का अटक झाली, का कारवाई झाली? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. भारतात लागू झाला रोख पैशांचा कायदा. रिझर्व्ह बँक आणि इन्कम टॅक्स आणि सरकार यांनी मिळून संपूर्ण देशात कॅश पैशांसाठी महत्त्वाचे नियम आता लागू केलेले आहेत. आता तुम्ही तुमच्या घरात यापेक्षा जास्त रक्कम ठेवू शकणार नाही. एक लिमिट त्याच्यामध्ये ठरवून दिलेली आहे. आता कदाचित ही लिमिट ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल की ज्या लोकांकडे काळा पैसा आहे किंवा जे काळा बाजार करून कुठेतरी 2 नंबरचा पैसा कमवतात, त्यांच्यासाठीच हा नियम असेल. पण लक्षात घ्या, 3 अशा घटना घडल्यात की ज्या घटनांमध्ये सर्वसामान्य लोक आपल्यासारखेच होते. त्यांची अक्षरशः त्यांच्याकडून एक नकळतपणे चूक झाली होती. त्यांना हे जुने नियम कदाचित माहिती नव्हते आणि त्यामुळे त्यांच्याकडून ही घटना घडली आणि त्यांना आता ताब्यात घेण्यात आलंय. खरं तर आजच्या काळात 90% लोक गुगल पे, फोन पे, UPIच्या माध्यमातून व्यवहार करतात. पण तरी अनेक गृहिणी असतील, छोटे व्यावसायिक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, आपल्यासारखी काही लोक असतील, तर ते घरामध्ये पैसे साठवून ठेवत असतात. एक जुनी सवय असते किंवा बऱ्याच वेळा घरी काही कार्यक्रम असला, जमिनीची खरेदी विक्री असली, तर त्यावेळेस लोकांकडे मोठी कॅश येते. आता लोकांना वाटतं हा स्वतःचा पैसा, मग तो घरात कितीही ठेवला तरी काय फरक पडतो. पण आयकर विभागाचा एक नवीन कायदा आलाय आणि सरकारच्या नव्या नियमानुसार आता प्रत्येक व्यवहाराला आणि रोख रकमेला एक कायदेशीर चौकट आखून देण्यात आली. आता कदाचित हे नियम तुम्हाला असं वाटेल की ज्या लोकांकडे भरपूर पैसा आहे त्यांच्यासाठी आहे, पण 3 ज्या घटना घडल्यात त्या सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत घडल्यात आणि त्या घटनेत एक कॉमन गोष्ट होती. ती कॉमन गोष्ट म्हणजे तो एक नियम माहिती नव्हता. पूर्वी काहीही कसंही चालायचं, किती पैसे काढा, घरात ठेवा, वापरा, कुणालाही द्या, खर्च करा, पण आता तसं होणार नाही. आता सर्वसामान्य माणसाची ही जरी चूक झाली तरी त्यांचे पैसे जप्त होऊ शकतात. जी घटना पुण्यामध्ये घडली त्या घटनेतून संपूर्ण राज्यात ही गोष्ट व्हायरल झालेली आहे. पुण्यामध्ये एक महिला, एक मध्यमवर्गीय कुटुंबात घडलेली एक घटना होती. एक महिला होती, तिने अनेक 2-4 वर्षापासून संसाराचा खर्च भागून राहिलेले पैसे ती साठवत होती. ती कधी साडीच्या घड्यात, कधी कपाटात जमा करून ठेवायचे. अचानक तिच्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि मेडिकल इमर्जन्सीसाठी तिने 2.5 लाख रुपयाची रोख रक्कम जी आहे तर ती बँकेत जमा करायला गेली. पण झालं असं, त्या बँक खात्याला जोडलेल्या पॅन कार्डवर अशी कधी रकमेची नोंद नव्हती. सिस्टीमने तात्काळ तिला संशयित करण्याचा फ्लॅग दाखवला आणि या घटनेतून अक्षरशः तिला मोठ्या कारवाईला सामोरं जावं लागलं. तिचे पैसे तिचेच होते, पण ती बँकेत जमा करायला गेली आणि त्यानंतर तिच्यावर कारवाई झाली. आणि मग त्यानंतर पहिला नियम समोर आला, तो म्हणजे घरात किती रोख रक्कम ठेवता येते.
किती रक्कम ठेवली तर कारवाई होते आणि किती ठेवली तर कारवाई होत नाही हे तुम्हाला आता जाणून घ्यावं लागेल. खरं तर आयकर कायद्यानुसार भारतातील प्रत्येकाच्या घरात रोख रक्कम ठेवल्यावर कोणतीही मर्यादा नाही. म्हणजे तुम्ही करोडो अब्जावधी रुपये घरामध्ये ठेवू शकता, पण त्याला अट एकच आहे. ती अट त्या महिलेने पाळली नव्हती, म्हणून त्या गरीब महिलेवर देखील कारवाई झाली. आता ती कारवाई का झाली? त्या गरीब महिलेला अक्षरशः तिनं 2-4 वर्षापासून साठवलेले 2.5 लाख ते तिचे स्वतःचेच होते, तरी तिला का तिच्यावर कारवाई झाली? तो नियम कोणता आहे? तर तो पहिला नियम आहे. तर तो पहिला नियम काय आहे की तुमच्या घरामध्ये पैसे ठेवण्याचं लिमिट नाहीये, पण त्या लिमिटच्या खालोखाल एक महाभयंकर नियम लागू केलाय. तो नियम तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही अडकाल. आता तो नियम जाणून घेण्याआधी आपल्याला दुसरी घटना पाहावं लागेल, मुंबईचा व्यापारी आणि व्यावसायिकाची. आता एक व्यापारी होता, त्यानं काय झालं, सणासुदीच्या काळामध्ये मालाची विक्री करायची होती. आता पुढे रक्षाबंधन येत होतं, त्याने राख्यांची खरेदी करण्यासाठी, विक्री करण्यासाठी त्याने सुमारे 3 लाख रुपयाची जी रक्कम होती तर ती दुसऱ्या पार्टीला रोख दिली. म्हणजे कोणताही चेक नाही, RTGS नाही किंवा व्यवहार ऑनलाईन नाही. तर ही जी बाब होती ही आयकर विभागाच्या बाबतीत उघड झाली आणि कलम 269 अंतर्गत त्याच्यावर कारवाई झाली. इथं दुसरा नियम समोर आला की एकाच दिवसात एका व्यक्तीकडून एक व्यवहाराची मर्यादा आता निश्चित करण्यात आलेली आहे. आता तुम्ही म्हणाल कुठं आम्ही 2-2, 3-3 लाखाचे व्यवहार करायला लागले, पण लक्षात घ्या तुम्ही कधीतरी व्यवहार करता, तुमच्या तो लक्षात राहत नाही. पण आता जे आयकर विभाग आहे तर तो मागील 10 वर्षाचे व्यवहार तपासू लागलाय. तुम्ही कधीतरी कुणाला तरी पैसे जास्त प्रमाणात दिले असतील तर तुमची ही आता कारवाई होऊ शकते. आता खरं तर हा नियम असा आहे की तुम्ही कोणत्याही एका व्यक्तीकडून एकाच दिवशी किंवा एकाच कार्यक्रम, एकाच व्यवहारामध्ये जवळपास एक रक्कम निर्धारित करण्यात आली की त्याच्यापेक्षा जास्त पैसे तुम्ही देऊ शकत नाही. आता पहिला नियम होता घरात पैसे ठेवण्याचा. दुसरा नियम दुसऱ्याला पैसे किती द्यायचे किंवा किती घ्यायचे यासाठीचा नियम आहे. आता तो नियम ॲक्च्युली काय आहे, तुम्ही त्याच्यातून काय काळजी घ्यायची जेणेकरून तुमच्यावर कारवाई होणार नाही, हे समजून घेण्याआधी तिसरी घटना तुम्हाला पाहावं लागेल, जी नाशिकच्या निवृत्त अधिकाऱ्याची, ज्याने गावाकडली शेती विकून 10 लाख रुपये आले होते आणि ते जसे उचलले तसे आपल्या सेव्हिंग खात्यात जमा केले. त्याला वाटलं जमीन विकून मिळालेला पैसा, त्यामुळे काही अडचण येणार नाही. परंतु अक्षरशः जेव्हा हे पैसे भरण्यात आले तेव्हा बँकही काय म्हणाल नाही, पण जेव्हा आयकर विभागाची टीम आली तेव्हा मोठा धक्का त्याच्याकडून बसला. तर आता अशा पद्धतीचे 3 घटना त्याच्यामध्ये घडल्या. तर या 3 घटनांमध्ये चुका नेमकं काय झाल्या त्या लक्षपूर्वक समजून घेऊया आणि कोणते ते नियम पाळायचे तेही याच्यात लक्षपूर्वक ऐकून घ्या. तर पहिली गोष्ट अशी आहे की ज्या महिलेच्या बाबतीत अडचण काय झाली होती की घरामध्ये रोख रक्कम आपण किती ठेवू शकतो, पण ती जी रक्कम आहे तर तिचा 1-1 रुपया कुठून आला, तर याचा सोर्स किंवा याचा जो स्रोत आहे तर तो तुम्हाला पूर्णतः माहिती असावा लागतो किंवा त्याचं विवरण तुम्हाला द्यावं लागतं. नाहीतर मग ती रक्कम अघोषित उत्पन्न म्हणून जप्त केली जाऊ शकते आणि त्यावर 137 ते 200% दंड लावू शकतो. व्यापाऱ्याच्या बाबतीत असं झालं होतं, जे तुमच्याही बाबतीत होऊ शकतं. तो नियम असा आहे की एका दिवशी एकाच व्यवहारात तुम्ही एखाद्या व्यक्तीला 2 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम कॅश स्वरूपात घेऊ किंवा देऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला जर एखाद्याला कॅश पैसे द्यायचे असतील किंवा घ्यायचे असतील तर एका व्यवहाराच्या अंतर्गत 2 लाखाच्या ते आतमध्ये असायला हवे, हा महत्त्वाचा मुद्दा. आणि तिथे त्या व्यक्तीकडून चूक झाली होती. तर हे जे नागरिक होते, ज्येष्ठ नागरिक, तिसऱ्या घटनेमध्ये तर त्यांनी एक मर्यादा अशी आहे की 10 लाख रुपयांची वार्षिक मर्यादा आहे. म्हणजे एका आर्थिक वर्षात तुम्ही जास्तीत जास्त 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रोख रक्कम जर भरली किंवा काढली तर तुमचं खातं जे आहे तर ते त्या ठिकाणी एका प्रकारे फ्लॅग केलं जातं आणि ज्यामुळे तुम्ही आयकर विभागाच्या रडारवर जाऊ शकता. तर अशा पद्धतीचे हे नियम होते. तर हे नियममधून वाचण्यासाठी तुम्ही काय खबरदारी घ्यायची, तर घरातली रोकड मर्यादित ठेवा. दैनंदिन खर्चासाठी आवश्यक तेवढीच रोख रक्कम घरात ठेवा. त्यानंतर कागदपत्र सांभाळा. घरातील मोठी रोकड असल्यास ती बँकेतून काढलेली स्लिप. त्यानंतर डिजिटल व्यवहारांना प्राधान्य द्या. 2 लाखांच्या वरील सर्व व्यवहार फक्त बँकेच्या अधिकृत माध्यमातून करा. ITR भरा. वेळेवर कर विवरणपत्र भरल्याने तुमच्या बँक व्यवहारावर सरकारचा संशय राहत नाही. तर अशा पद्धतीची ही काळजी तुम्ही इथे घ्यायची आहे. तर ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.